हा त्रिवेणी संगम आहे। बाणगंगा, महारेवा, गोमुख आणि नर्मदा मैया त्रिवेणी संगम आलेलं सरस्वती घाट आहे। खूप छान असा प्रवास झालेला 6 किलोमीटर। उत्तम स्वामी सकाळी येरापूर गावातून प्रस्थान झालं, 6 किलोमीटर सरस्वती घाटावर आलेलं बघा। खूप छान असा हा त्रिवेणी संगम दर्शन होते बघा। हे जे नर्मदा मैया वाहती हे बघा पुढं समोर आहे आणि हा जो बुढीरेवा आहे हा संगम आहे बुढीरेवाचा आणि बाणगंगा या ठिकाणी संगम आहे। नर्मदा मैयावर इथं सरस्वती बघा, हे गोमुख आहे, सरस्वती मैया आहे आणि गोमुख आहे बघा। बुढीरेवा, मा नर्मदा आणि सरस्वती गोमुख हा त्रिवेणी संगम आहे बरं का। इथं बघा हे बुढीरेवा आहे, पहिली नर्मदा मैया इथून वाहत होती, आता तिची धार बदलली, आता ही धार इकून बघा या रूपात झालेली आहे बघा। आता नर्मदा मैया इकून जो धुळाधार आहे, खूप छान असा तिथं दृश्य आहे आणि मध्ये बेट बनलेले आहे बघा हे, म्हणून इथं त्रिवेणी संगम नाव पडलेलं आहे। सरस्वती मैया, बुढी मैया, नर्मदा मैया खूप छान असा या सरस्वती घाटावर आहे ना स्नान झाले, दर्शन झालं आणि आजचा 72वा दिवस आहे। हे तुम्हाला मी मुद्दाम शेअर करू राहिलो का त्रिवेणी संगम कसा आहे। तर हा हे जुनी नर्मदा मैया जुन्या काळात म्हणजे बहुत कल्पाच्या पूर्वी हा जो ही धार होती पहिली, ही जुनी धार, त्याच्यामुळे याला बुढीरेवा असं नाव पडलेलं आहे। आणि नंतर नर्मदा मैया धुळाधार त्या स्थानावरून नर्मदा मैयाने आपलं वळण बदललं आणि ही नर्मदा मैया बघा आता इकडून वाहते। ही नर्मदा मैया आहे, ही बुढीरेवा आहे आणि सरस्वती गोमुख आहे। हर हर नर्मदे हर। आज 72वा दिवस आहे।